लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे अशी दुहेरी लढत होतीये। या दोन्ही उमेदवारांकडून ठिकठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे। अशातच खेड तालुक्यातील रासेभोसे गावाच्या हद्दीलगत 5 वर्ष गायब म्हणत खासदार अमोल कोल्हे यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय। मराठी सिनेसृष्टीचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर खेड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये 5 वर्षात अनेकदा फिरकले नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांच्याकडून नुकताच करण्यात आला होता। त्यातच आता अनेक गावांच्या वेशीवर अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर आपल्या गावात स्वागत, आपला 2019चा विश्वासू मतदार अशा आशयाचे बॅनर खेड तालुक्यातील काळूस पाकी परिसरात अनेक ठिकाणी लागल्याचे पाहायला मिळाले। अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनरची चर्चा सर्वत्र होते। गेल्या 5 वर्षात खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी असून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात ते कमी पडले असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये। त्याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसतानाही गेल्या 5 वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला असून नागरिकांचे प्रश्न समजून त्यांची कामे करण्याची आढळराव पाटील यांची भूमिका राहिल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे। कोरोना काळातही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनेक गावांमध्ये नागरिकांना मदत पुरवल्याचे अनुभव नागरिक व्यक्त करतात। आता गावांच्या वेशीवर लागलेल्या खोचक स्वागताच्या बॅनर्सनं कोल्हेंबद्दल खेड तालुक्यात नाराजी असल्याचं स्पष्ट झालंय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।